नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत शिवजयंती निमित्त सुंदर भाषण। स्वराज्याचे बांधून तोरण, शत्रूला आणले शरण। स्वराज्याचे बांधून तोरण, शत्रूला आणले शरण। आम्हास आहे त्यांचा अभिमान, छत्रपती शिवबांचे गाऊ गुणगान। आम्हास आहे त्यांचा अभिमान, छत्रपती शिवबांचे गाऊ गुणगान। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करीत आहोत। प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊंच्या उदरी जन्मास आले। जिजाऊंनी शिवबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवले। शहाजी राजेंकडून त्यांना शौर्याचे धडे मिळाले। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। त्यांनी बाजी पासलकर, मुरारबाजी, तानाजी मालुसरे असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले। गनिमी कावा तंत्राचा वापर करून आदिलशहा, निजामशहा, मुघल यांच्याशी झुंज दिली। छत्रपती शिवाजी महाराज हे लोक कल्याणकारी राजा होते। त्यांनी संपूर्ण आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी वाहिले। त्यांनी सर्व जाती धर्मांना समान मानले। स्वराज्यासाठी अनेक नवनवीन योजना आखल्या। त्यांनी स्वराज्यात आरमार व्यवस्था, गडकिल्ले, सुरक्षा, विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या। दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी या महान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला। एक महान आदर्श प्रजाहितदक्ष राजा काळाच्या पडद्याआड गेला। शिवरायांचे कार्य व विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात। अशा या थोर महापुरुषाचा जय जयकार झालाच पाहिजे। एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची। चिंता नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची। देशात लाट आणली भगव्याची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी।